सभापती निवडीबाबत गुरुवारच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो, असं न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी सांगितलंय। सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय। भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। त्यामुळे भाजप सभापती पदाच्या बाबतीत ठाम असल्या कारणाने आता यामध्ये नेमकी कोणाची वर्णी लागते याच विषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। तुषार, 3 नावं समोर येताना दिसतात या ठिकाणी आणि या 3 नावांमध्ये कोण या ठिकाणी वरचढ ठरू शकतं? विशाल, आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेमध्ये सभापती पद हे गेल्या 2 वर्षांपासून रिक्त आहे। विधान परिषदेमध्ये आपण पक्षीय सदस्य संख्याबळ पाहिलं तर भाजपा आमदारांची संख्या ही जास्त आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं असेल तर विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर जे माजी विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, त्याचप्रमाणे निरंजन डावखरे हे तिसऱ्या टर्मचे आणि तरुण आमदार आहेत। त्याचप्रमाणे राम शिंदे जे माजी मंत्री राहिलेले आहेत, देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू सहकारी आहेत, त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते। त्यामुळे विधान परिषदेमध्ये प्रामुख्याने ज्या 3 नावांचा विचार सुरू आहे त्यामध्ये निरंजन डावखरे, राम शिंदे आणि प्रवीण दरेकर या 3 नावांचा विचार सुरू आहे। त्यापैकी एक नाव हे भाजपकडून फायनल होण्याची दाट शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते निवडी संदर्भातला निर्णय फायनल होताना पाहायला मिळेल। त्या संदर्भातलं नाव पुढे पाठवताना फायनल होणार आहे। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून एखादं नाव समोर येतंय का ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। जर महाविकास आघाडीकडून एखादं नाव समोर आलं तर त्या ठिकाणी सभापती निवडणी संदर्भात आपल्याला मतदान होताना पाहायला मिळेल। मात्र शक्यतो सभापती निवडणी संदर्भात मतदान न होता या ठिकाणी बिनविरोध निवड व्हावी या दृष्टीने प्रयत्न केले जातील। बघूयात काय नेमकं घडतंय। पण सध्या राम शिंदे, प्रवीण दरेकर आणि निरंजन डावखरे या तिघा नावांची चर्चा जी आहे ती विधान परिषदेच्या सभापती पदासाठी केली जाते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।